त्यांचा इश्यू असा आहे की त्यांच्या 2015 मध्ये भूसंपादन प्रस्ताव म्हणजे कार्यान्वित करण्यात आला होता. आपण कलेक्टरमध्ये आपण ते पाठवलेलं होतं. मग तिथे त्या प्रस्तावांमध्ये आपल्याला मोजणी जी असते ती मोजणी आपल्या आता राहिलेली आहे करायची. तर त्याच्यासाठीच त्यांचं म्हणणं असं आहे की ते रस्ते जे ताब्यात घेतलेले ते महापालिकेने ताब्यात घेतलेले आहेत, त्यामुळे ती पुढील प्रोसिजर पण ती आहे की पुढील प्रोसिजर आणि फॉलोअप हा महापालिकेनेच घेतला पाहिजे. त्या अनुषंगाने त्यांनी पत्र दिलं होतं. त्या पत्राला आपण उत्तर दिलं आहे आणि याच्यामध्ये आपण कलेक्टर ऑफिसमध्ये पण पत्र आपण दिलेलं आहे की त्याच्यामध्ये लवकरात लवकर ही प्रोसेस जी आहे जी कलम 19 जे करायचं आहे भूसंपादनाच्या याच्यामध्ये ते आपल्याला लवकरात लवकर करण्यासाठी आपण आज त्यांना पत्र दिलेलं आहे कलेक्टर ऑफिसमध्ये आणि तसं आपण निमसे साहेबांना पण कळवलेलं आहे. तर यामध्ये स्वतः आपण लक्ष घालून हे प्रोसेस किती लवकर एफिशियंटली आणि लवकर आपल्याला करता येईल तर त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि त्यांना जी काही पुढे निवाडा पण त्यांचा अजून झालेला नसेल तर तो निवाडा पण आपण करण्यासाठीच आपण पुढे प्रयत्न करू. तर त्यामुळे आम्ही त्यांना निमसे साहेबांनी तसं सांगितलेलं आहे की पुढील एका महिन्यामध्ये त्यांनी ते पुन्हा येणार आहेत. तोपर्यंत याची जी काही कारवाई आहे ती कारवाई करायची. तर आम्ही त्याप्रमाणे आम्ही संपूर्ण जी कारवाई आहे जी आपल्या म्हणजे महापालिकेतर्फे द्यायची आहे ती आपण देणार आहोत आणि मग त्यापुढे जी कारवाई कलेक्टर ऑफिसमधून करायची आहे तर कलेक्टर ऑफिसमध्ये ते पण फॉलोअप तिथे घेणार आहे. असं